नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता यावर्षी 10वीच्या वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे। इयत्ता 9वी प्रमाणेच विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय या 10वीच्या वर्षामध्ये देखील तुम्हाला 2 सेक्शनमध्ये किंवा 2 भागामध्ये अभ्यासावायचा आहे। यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्ट फर्स्ट आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्ट सेकंड। तर यामध्ये पार्ट फर्स्ट या विषयाची तुम्हाला 40 गुणांची थेअरीची परीक्षा असेल आणि पार्ट सेकंड यामध्ये तुम्हाला देखील 40 गुणांची थेअरीची परीक्षा असेल। आणि पार्ट फर्स्टचे 40 गुण आणि पार्ट सेकंडचे 40 गुण असे मिळून एकूण 80 गुणांची तुम्हाला थेअरीची किंवा लेखी परीक्षा द्यावायची आहे। आणि उरलेले 20 गुण जे आहेत हे तुम्हाला प्रॅक्टिकल किंवा प्रयोगाचे आहेत। तर यामध्ये तुम्हाला यावर्षीचं जे SSC बोर्डाचं जे ॲक्टिव्हिटी शीट आहे, आता तुम्हाला प्रश्नपत्रिका असणार नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला कृतीपत्रिका किंवा त्याला आपण ॲक्टिव्हिटी शीट असं म्हणतो। तर ही ॲक्टिव्हिटी शीट किंवा कृतीपत्रिका याची रचना किंवा हे कशा प्रकारचं असेल, SSC बोर्डाच्या नियमाप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी शीट पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडसाठी असणार आहे। प्रत्येकी 40 गुणांचा जो पेपर आहे, या 40 गुणांच्या पेपरमध्ये तुम्हाला पार्ट फर्स्ट या 40 गुणासाठी बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे ही तुम्हाला 4 प्रश्नामध्ये विभागली गेलेली असणार आहे। यामध्ये जो पहिला प्रश्न असेल, क्वेश्चन नंबर फर्स्ट, हा ए आणि बी या 2 सेक्शनमध्ये विभागला जाईल आणि हा टोटल प्रश्न MCQ किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा असेल। यामध्ये तुम्हाला अतिशय थोडक्यामध्ये किंवा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप हा प्रश्न असेल। तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि हा पहिला प्रश्न जो असेल हा एकूण 10 गुणाचा असेल। यामध्ये पहिला 10 गुणाचा प्रश्न झाल्याच्या नंतर या ॲक्टिव्हिटी शीटमधला जो दुसरा प्रश्न असेल, क्वेश्चन नंबर 2, तर याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे असतील आउट ऑफ 7 किंवा 7 पैकी तुम्हाला कुठलेही 5 प्रश्न सोडवायचे असतील आणि या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क असतील। अशा प्रकारे तुमचा जो दुसरा प्रश्न असेल हा एकूण 10 गुणांचा असेल। त्यानंतर ॲक्टिव्हिटी शीटमधला जो तिसरा क्वेश्चन असेल, हा देखील तुम्हाला 7 प्रश्नापैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे असतील आणि या 5 प्रश्नामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला हे 3 गुण असतील। असा 15 गुणाचा हा तुमचा तिसरा प्रश्नपत्रिकेतील किंवा ॲक्टिव्हिटी शीटमधील तुमचा प्रश्न असेल। तर पहिला 10 गुणाचा प्रश्न MCQ, दुसरा देखील 10 गुणाचा प्रश्न, तिसरा प्रश्न 15 गुणाचा। यामध्ये तुम्हाला 7 पैकी कोणतेही 5 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 3 गुण। आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 किंवा प्रश्न 4, याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच प्रश्न सोडवायचा आहे। यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतील, या दोन्हीपैकी तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे। याला 5 गुणांचा हा शेवटचा 4था प्रश्न आहे। म्हणजे असे एकूण तुमचे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एकूण 40 गुण या पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे। तर हे झालं तुमच्या ॲक्टिव्हिटी शीट किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप। पहिला प्रश्न MCQचा 10 गुणांचा, दुसरा 10 गुणांचा, तिसरा 15 गुणाचा आणि चौथा 5 गुणाचा, असे एकूण तुमचं 40 गुणांचं ॲक्टिव्हिटी शीट असणार आहे। आता हे झालं प्रश्नपत्रिकेविषयी। आता त्यानंतर आपण प्रत्यक्षामध्ये पार्ट फर्स्ट याच्यामधला जो ग्रॅव्हिटेशन किंवा याला आपण गुरुत्वाकर्षण हा जो पार्ट आहे, या पाठाविषयी आपण सुरुवात करणार आहोत। तर तुम्हाला थोडंसं तुम्ही माझ्या कृतीकडे लक्ष द्या। मी हा पेन उंचावरती धरलेला आहे आणि हा उंचावरून पेन धरलेला मी तो सोडून देतोय। तर तुमच्या लक्षात येईल की हा पेन कुठे आला। तर तुम्ही पाहिलं असेल की हा उंचावरून सोडलेला पेन काय झालेला आहे, पृथ्वीकडे किंवा जमिनीकडे आलेला आहे। तर हा पेन जमिनीकडेच का आला गेला, तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की पृथ्वीमध्ये देखील एक प्रकारची आकर्षण शक्ती आहे किंवा पृथ्वीमध्ये एक प्रकारचं गुरुत्वाकर्षण बल आहे। आणि या गुरुत्वाकर्षण बलामुळेच किंवा आकर्षण शक्तीमुळं उंचावरून सोडलेली कोणतीही वस्तू ही काय होते, पृथ्वीकडं खेचली जाते किंवा आकर्षिली जाते। तर पृथ्वीमध्ये देखील तुम्हाला माहित आहे, आकाशामध्ये उंच विमानाचा जर अपघात झाला
तर त्याचे पार्ट देखील खूप उंच विमान असते, त्याचे पार्ट देखील काय होतात, पृथ्वीकडे आकर्षिले जातात किंवा पृथ्वीकडे येतात. आणि तुमच्या एकंदरीत लक्षात येत आहे की हे पार्ट इतरत्र किंवा वरती न जाता हे पृथ्वीकडेच का आकर्षिले जातात. तर याचं कारण आहे पृथ्वीमध्ये असलेले एक प्रकारची आकर्षण शक्ती किंवा त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतो किंवा गुरुत्व शक्ती असं म्हणतो. तर पृथ्वीमध्ये असलेल्या या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी आणि कसा लावला, यामध्ये तुम्हाला माहित असेल की सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाचं विज्ञानच्या संशोधनामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे. तर सर आयझॅक न्यूटन हा शास्त्रज्ञ एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला होता आणि सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना अचानक वरून एक त्याला सफरचंदाचं फळ त्याच्या समोर पडलं गेलं आणि त्यानं असा विचार केला की हे सफरचंदाचं झाडावरून पडलेलं जे फळ आहे हे पृथ्वीकडेच का आकर्षिलं गेलं, ते वरती का गेलं नाही किंवा इतरत्र कुठे का गेलं नाही. आणि याच्यावरती त्यानं खूप मोठा अभ्यास केला, त्यानं खूप मोठं संशोधन केलं आणि त्यानं शोधून काढलं की पृथ्वीमध्ये देखील एक प्रकारची खूप मोठी अशी आकर्षण शक्ती आहे आणि या आकर्षण शक्तीलाच त्यानं गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा गुरुत्वाकर्षण बल असं नाव दिलेलं आहे. तर गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय, तर पृथ्वी आपल्याकडे जी आकर्षण शक्ती निर्माण करते किंवा पृथ्वी स्वतःकडे जी आकर्षण शक्ती निर्माण करते, या पृथ्वीमध्ये असलेल्या आकर्षण शक्तीला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतोय. तर पृथ्वीमध्ये किंवा कोणताही पदार्थ हा पृथ्वीकडेच आकर्षिला जातो. तसं पाहिलं तर विश्वातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकावरती आकर्षण बल प्रयुक्त करतात आणि न्यूटन या शास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षणाचा एक जो नियम सांगितलेला आहे, हा नियम आपण नंतर पुढे पाहूयात. तत्पूर्वी बल म्हणजे काय, आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे उंचावरील सोडलेली वस्तू ही खाली पृथ्वीकडे येते. मग आता बल कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय फोर्स किंवा बल म्हणजे काय, तर बलाची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूचा वेग आणि दिशा बदलण्यासाठी, अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूचा वेग आणि दिशा बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीला बल असं म्हटलं जातं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. तुम्ही फुटबॉलचा खेळ पाहिलेला असेल किंवा खेळला असाल. पॅनल्टी किक, कोपऱ्यामधून जे गोल करण्यासाठी पॅनल्टी किक दिली जाते, तिथं तो जो फुटबॉलचा चेंडू आहे हा स्थिर ठेवला जातो आणि तो खेळाडू जो असतो तो आपल्या पायाच्या सहाय्याने त्या अचल चेंडूला किंवा अचल स्थिर चेंडूला किक मारतो म्हणजेच काय, तो बल लावतो आणि बल लावल्यामुळे तो अचल असलेला चेंडू किंवा स्थिर असलेला चेंडू काय होतो, गतिमान होतो आणि त्या गोलच्या दिशेने जातो. म्हणजे ज्याला आपण बल लावला असं म्हणतो. किंवा दुसरा एखादा खेळाडू चेंडू गतिमान असताना त्याला आणखीन डबल किक मारतो किंवा बल लावतो, त्यामुळे तो विशिष्ट वेगानं काय होतो, जोरामध्ये धावला जातो. किंवा दुसरा एखादा खेळाडू वेगानं धावणाऱ्या चेंडूला काय करतो, अडवण्याचा प्रयत्न करतो आणि तो चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच एकंदरीत बल म्हणजे काय, तर अचल वस्तू गतिमान करण्यासाठी आणि गतिमान वस्तूचा वेग आणि दिशा बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीला बल असं म्हटलं जातं. तर ही झाली बलाची व्याख्या. आता त्यानंतर आपल्याला बल आणि मोशन किंवा बल आणि गती यांचा परस्पर घनिष्ठ असा संबंध आहे. बलाशिवाय कुठल्याही वस्तूला गती प्राप्त होत नाही किंवा गतिमान वस्तूचा वेग हा बलाशिवाय कमी करता येत नाही. तुम्हाला माहित असेल, आपण सायकलवरून प्रवास करत असताना आपण काय करतो, सायकलला पॅडल मारतो म्हणजे काय, बल लावतो. सायकलला आपण जितक्या जोरामध्ये आपण पॅडल मारू तेवढी सायकल आपली काय होते, वेगानं जाते. आणि आपल्याला जेव्हा सायकल थांबवायची असते त्यावेळेस आपण ब्रेक लावतो म्हणजे आपण त्याला घर्षण बल प्रयुक्त करतो आणि घर्षण बल प्रयुक्त झाल्यामुळं ब्रेक कांड्या आणि सायकलचं जे चाक आहे, रिम असते, याच्यामध्ये घर्षण बल प्रयुक्त होतं आणि त्यामुळे ती सायकल काय होते, थांबली जाते. म्हणजेच गती आणि बल या दोघांचा परस्पर असा घनिष्ठ संबंध आहे. बलाशिवाय कुठलीही वस्तू आपल्याला गतिमान करता येत नाही किंवा तिचा वेग किंवा दिशा आपल्याला बदलता येत नाही. आता त्यानंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम
तुम्हाला मी सांगितलं की न्यूटन या शास्त्रज्ञांना विज्ञानच्या संशोधनामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे. न्यूटन या शास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षणाचा जो नियम सांगितला आहे, तर यामध्ये न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम मी तुम्हाला सांगतोय. विश्वातील कोणत्याही दोन वस्तू काय करत असतात, एकमेकावरती आकर्षण बल प्रयुक्त करत असतात आणि त्या वस्तूने प्रयुक्त केलेलं आकर्षण बल हे त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असते आणि त्या दोन वस्तूमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. विश्वामध्ये कुठल्याही दोन वस्तू असतील त्या काय करत असतात, एकमेकावरती आकर्षण बल प्रयुक्त करतात आणि त्यांनी प्रयुक्त केलेलं आकर्षण बल हे त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असते आणि त्या दोन वस्तूमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. तर या पद्धतीनं हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आपल्याला हा नियम सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक